मुंबई महापालिकेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलंय। मतदान आणि मतमोजणीची कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि निवडणूक आयोगाने कशी तयारी केली ते आपण बघतो आहोत। उद्या मतदान आहे, त्यानंतर मतमोजणी आहे। हे 2 दिवस फार महत्त्वाचे आहे आणि सोबत आहेत मतदान अधिकारी कृष्णा सर, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। त्यांच्यासोबत बोलूया। सर, कशा प्रकारची तयारी आहे? 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत, उद्याचं मतदान आणि परवाची मतमोजणी। आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा मतदान केंद्रावर आम्ही ठेवलेल्या आहेत। विशेषतः मतदान केंद्राच्या बाहेर आम्ही BLO बसवलेला आहे। जेव्हा की बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशननं माननीय भूषण गगराणी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना प्रत्येक मतदाराच्या हातामध्ये त्याची जी वोटर स्लिप आहे ती पोहोचवण्यासाठी आपण घरोघरी जाऊन प्रयत्न केलेला आहे। यासाठी आमच्या ज्या टीम आहेत त्या गेल्या 8 दिवस सातत्यपूर्ण म्युनिसिपल कॉर्पोरेशन टीम फिरत होत्या। सर, विशेष मतदान केंद्र म्हणजे महिलांनी चालवलेलं एक छानसं मतदान केंद्र, ज्याला आपण पिंक मतदान केंद्र असं म्हणतो। तर साधारणतः ते पिंक प्रकारच्या कलरनं सजवलेलं असेल आणि महिलांनी पिंक साड्या घातलेल्या असतील आणि सर्व महिला म्हणजे त्या ठिकाणचा मतदान केंद्राध्यक्ष, फर्स्ट पोलिंग ऑफिसर आणि PO1 आणि PO2 असे 4ही अधिकारी हे महिलाच असणार। पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। आता मतदारांनी याला प्रतिसाद देणं खूप आवश्यक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय मनोज कुलकर्णी, जे मीडिया, मुंबई।